एकदा जर तुम्ही ही भाजी खाल्ली ना तर नेहमी तुम्ही एकच भाजी बनवाल। खूप छान अशी भाजी बनते, लवकर होते आणि घरातल्या साहित्यामध्ये ही भाजी बनवून तयार होते। खूप छान अशी लागते। तर नमस्कार मंडळी, आजच्या आपल्या मनोकी रसोईचा विषय आहे म्हणजेच आपली रेसिपी आहे चुनवड्या। चुनवड्या ज्या आपल्या घरच्या साहित्यामध्ये बनते आणि खूप छान टेस्टी लागते। जर नेहमी तेच ते भाजीचं खाऊन कंटाळा आला असेल किंवा घरात भाजीचं काही नसेल तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा। तर त्यासाठी लागणारं साहित्य बघू शकता तुम्ही। इथे एक कांदा घेतलेला आहे मोठा बारीक चिरून, 2 चम्मच धने घेतलेले आहे, 2 चम्मच चणा डाळ घेतलेली आहे। चणा डाळ ऐवजी तुम्ही जो पोह्यामध्ये आपण डाळवा वापरतो तो सुद्धा घेतला तरी चालेल। तमालपत्र घेतलेला आहे आणि खडे मसाल्यामध्ये आहे 6 जिरं, मिरी 4-5 लवंग, 1 मोठी विलायची, जावित्री, इतकंच पाहिजे, बाकी काही नाही। त्यानंतर आपण इथे कढई घेतलेली आहे, कढईमध्ये थोडं तेल टाकून कांदा टाकायचा आहे। कांदा परतून झाला की बाकी जे जिन्नस आहेत ते टाकायचे आहे, जसे धनी आहे, चणा डाळ आहे किंवा आपले खडे मसाले जे घेतले ते भाजून घ्यायचे आणि बघा रंग असा येईपर्यंत याला छान भाजायचा आहे। कुठल्याही प्रकारचे वेगळे मसाले नाही किंवा अगदी कमी वेळात ही बनणारी रेसिपी आहे, खूप छान वाटते। तर नक्कीच तुम्ही एकदा तरी ट्राय करून बघा। त्यानंतर आपण इथे बेसन घेतलेलं आहे 2 वाट्या, तर हे चणा डाळचं बेसन आहे। 2 वाट्या बेसन घेतलेलं आहे, तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार घेऊ शकता। त्यानंतर आपण इथे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, 1 चम्मच तिखट टाकलेला आहे। तिखटाऐवजी तुम्ही इथे मिरचीचा ठेचा सुद्धा टाकू शकता बारीक करून। त्यानंतर मी इथे 1 चम्मच धनिया पावडर घेतलेला आहे आणि 1 चम्मच गरम मसाला घेतलेला आहे आणि फ्लेवरसाठी इथे मी कसुरी मेथी घेतलेली आहे। कसुरी मेथी थोडी क्रश करून टाका। त्यानंतर हे जे ड्राय इन्ग्रेडियंट्स जे आपण ॲड केलेले ते सर्व आपण एकत्र घेऊ म्हणजे मिक्स करून घ्यायचं जेणेकरून पूर्ण बेसनाला ते लागले पाहिजे। आणि त्यानंतर हे खस्ता बनण्यासाठी इथे आपण थंड तेल टाकत आहोत, गरम करून टाकायचं नाही, म्हणजे ज्याला आपण मोहन म्हणतो तर मोहन टाकायचं नाही, आपलं थंड तेल टाकायचं आहे। आणि त्यानंतर थोडं पाणी टाकून या प्रकारे असा डो तयार करून घ्यायचा आहे, जसं कणकेचा आपण बनवतो ना पोळी लाटण्यासाठी, त्याच प्रकारे इथे असा डो तयार करून घ्यायचा आहे। आणि याला आता झाकून ठेवूया, तोपर्यंत आपण जे भाजून घेतलेले मसाले आहेत ते सुद्धा थंड झालेले आहे आणि ते मिक्सर पॉटमध्ये टाकून त्याला थोडं पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचं आहे, छान असा पेस्ट तयार करून घ्यायचा आहे। तर या प्रकारे त्यानंतर काय करायचं आहे, तिथे मी एक गंज ठेवलेला आहे गॅसवर। तुम्ही याला काय म्हणता माहिती नाही, मी आमच्या नागपूरला याला गंज म्हणते, काही जण याला पातेलंसुद्धा म्हणतात, तर चला असो काही पण म्हणा। पण त्यानंतर मी काय केलं, इथे तेल टाकून घेतलेलं आहे। तेलामध्ये तेल गरम झालं की जिरं मोहरी टाकलेला आहे आणि त्यानंतर जो बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे। जर तुम्ही ते पेस्ट टाकत असाल कांद्याचा तरीसुद्धा चालेल आणि कांद्याचा रंग म्हणजे चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। त्यानंतर मी इथे 2 तमालपत्र टाकलेले आहे आणि त्यानंतर जे आपण बारीक करून घेतलेला पेस्ट होता मसाल्याचा तो पेस्ट टाकायचा आहे आणि पेस्टमधून तेल जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत याला आपल्याला परतून घ्यायचं आहे, तेलामध्ये छान शिजवून घ्यायचं आहे। तर हळूहळू याला शिजवून घ्यायचं आहे एकदम लो फ्लेमवर। जर गॅस मोठा केला तर आपल्या बुडाला लागणार आणि ते जळणार। त्यानंतर इथे आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे, तर बघा रंग आधीपेक्षा चेंज झालेला आहे। रंगाला थोडं असं म्हणजे पेस्टला थोडा रंग आलेला आहे, लालसर असा रंग आलेला आहे आणि तेलसुद्धा वेगळं व्हायला लागलं आहे ना। हळूहळू हे गंजाला लागत होतं म्हणून थोडं चालवत राहायचं अधूनमधून। आणि त्यानंतर इथे टाकायचे आहे टमाटरसुद्धा छान असे टेस्ट येते याच्याने। जर भाजीचं घरात काही नसतं ना, नेहमी आपल्या गृहिणीला एकच प्रश्न पडतो, किचनमध्ये स्वयंपाकाला आलं तर एकच असतं की आपल्याला आज भाजी काय बनवायची। सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही टाईम एकच विचार असतो, तर तो विचार आज मी थोडा कमी केलेला आहे। जर भाजीचं घरात काही नाही, सुचत नाही आहे काय करावं किंवा तेच ते खाऊन बोर झालेलं आहे, तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी शेअर करा, म्हणजे बनवून बघा, जी आज मी तुमच्याशी शेअर केलेली आहे। तर चला, त्यानंतर आपले टमाटरसुद्धा छान शिजून झालेले आहे। हलकंसं त्या पॉटला विसळून मी पाणी टाकलेलं आहे आणि त्यामधून असं तेल छान रिलीज झालेलं आहे, असं सुंदर रंग आलेला आहे। इथपर्यंत आपल्याला हे पेस्ट शिजवून घ्यायचे आहे। त्यानंतर काय करायचं आहे, इथे बेसिक मसाला टाका जे आपल्या किचनमध्ये अवेलेबल असते नेहमी। तर इथे मी घेतले आहे 2 चम्मच तिखट, अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच गरम मसाला आणि 1 चम्मच धनिया पावडर। या व्यतिरिक्त कुठलेही मसाले आपल्याला वापरायचे नाही आहे, तरीसुद्धा एकदम छान अशी झणझणीत ही भाजी बनते। त्यानंतर बघा सुंदर रंग आलेला आहे। परत एकदा आपण त्याला तेल निघेपर्यंत मसाले जे टाकले आहे बेसिक मसाले ते सुद्धा छान शिजून आलेले आहे आणि त्याचा रंगसुद्धा छान असा वाटतो की जसं काही आपण इथे नॉनव्हेज बनवत आहोत। तर आमच्याकडे ही भाजी सर्वांनाच आवडते आणि ही भाजी जसं म्हटलं की तुम्ही पोळीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत, ज्याच्यासोबत तुम्हाला खावं वाटते त्याच्यासोबत तुम्ही खा। आणि हो, जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चला पटकन जाऊन सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला सुद्धा विसरू नका, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ जर आले तर तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येऊन जाईल। आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर करायला सुद्धा विसरू नका आणि छानसा कमेंटसुद्धा करा।
तर चला, आपल्या गरजेनुसार मी इथे पाणी टाकलं. तर मी 1 लोटा पाणी टाकलेलं आहे आणि त्याला छान बॉईल येऊ द्यायचं आहे. तर बॉईल येईपर्यंत काय करायचं आहे, जे आपण पीठ मळून ठेवलं होतं, बेसन पीठ मळून ठेवलेलं होतं, त्याचे छान असे गोळे घ्यायचे आहेत. बघा किती सॉफ्ट आहे, कणकेसारखेच झालेले आहे. तर एक एक गोळे करायचे आणि त्याचे असे पोळीसारखं जमवून घ्यायचं. आणि जसे आपण पोळी लाटतो ना, त्याच प्रकारे आपल्याला इथे पोळी लाटायची आहे. तर बघू शकता या प्रकारे. तर पोळी आपल्याला जास्त जाड किंवा जास्त अशी पातळ घ्यायची नाही आहे. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याची जाडी ठेवायची आहे. जर पातळ केली तर ते रस्स्यामध्ये, जे आपण रस्सा करणार आहोत त्याच्यामध्ये ते विरघळून जातील, म्हणून थोडीशी अशी जाडसर ठेवायची आहे. आणि त्यानंतर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे काप करू शकता. जसं ट्रायंगल शेपमध्ये आहे किंवा ओव्हल शेपमध्ये आहे किंवा आपल्या डायमंड शेपमध्ये आहे, असे काप करून घ्यायचे. तर मी इथे असे डायमंड शेपमध्ये याचे काप करून घेतलेले आहे. तर बघा किती सोपी रेसिपी आहे ना. एकदा बनवली ना, घरात सर्वांची आवडती होईल, फेवरेट होईल आणि तुम्हाला पण बनवायला त्रास होणार नाही. तर अशीच मस्त मस्त रेसिपीसाठी बनवून राहा मनोकी रसोईमध्ये. नेहमी तुमच्यासाठी असे छान गोड, कधी तिखट, कधी खारट असे रेसिपी मी घेऊन येत राहील. तर आपल्या मनोकी रसोईला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर एक एक करून आपण पूर्ण पोळी अशा लाटून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर त्याचे असे काप करून घ्यायचे आहे. बघा कापसुद्धा याचे थोडेसे जाड, थोडेसे असे पातळ, असे एकदम जाड किंवा एकदम पातळ असे मीडियम व्हायचे आहे. तर या प्रकारे आपले पूर्ण असे काप करून घेतलेले आहे, आधी करून ठेवायचे. तर बघा या प्रकारे. आणि काही याच्यावर आम्ही सांबार टाकूनसुद्धा लाटलेलं आहे. जशी आपण पोळी लाटायची होती ना, त्याला तर सांबार टाकूनसुद्धा लाटलेलं आहे. तर बघा हे पाण्याला पण छान, म्हणजे ते आपल्या रस्स्याला पण छान उकळी आलेली आहे. आणि उकळी आल्यावरच इथे आपल्याला ते बेसन वड्या सोडायच्या आहे. जर तुम्ही उकळी न येता जर सोडल्या तर ते पूर्ण बेसन होऊन जाईल. तर असं करू नका. त्यानंतर आपण जसं हे वड्या यामध्ये टाकतो तसंच चम्मच टाकायचं नाही, थोडं राहून टाका, म्हणजे 5 मिनिटानंतर टाका, आपोआप त्या वड्या वर येणार. तर बघा याची रस्सा थोडं अजून व्हायचं आहे, पातळ आहे. तर याला 10 मिनिटं आणखी होऊ द्यायचं आहे छान. तर बघू शकता याप्रमाणे रंग किती सुंदर आलेला आहे आणि आपली ग्रेव्ही पण छान झालेली आहे. इथे मी अजून दुसरा कुठलाही मसाला न टाकतासुद्धा आपली भाजी इतकी छान अशी झणझणीत झाली आहे. तर मित्रांनो, मैत्रिणींनो, तुम्हाला कशी वाटली माझी आजची ही रेसिपी? जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच तुमच्या किचनमध्ये एकदा तरी तुम्ही ट्राय करून बघा आणि कशी झाली ते माझ्यासोबत तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर बघा याला छान मी रंग येण्यासाठी अजून मी एक अर्धा चम्मच